नमस्कार. आज आपल्या ब्रेकफास्ट सीरीजमधला तिसरा पदार्थ आहे रगडा पॅटीस. पॅटीससाठी बटाटे शिजवून घ्यायचेत. आमच्या इथले मोठे बटाटे आहेत तर मी 3च टाकलेत. आपल्या इथले 5-6 घेतले तरी चालतील. 3 शिट्ट्याच द्यायच्यात, जास्त गाळ नाही करायचा बटाट्यांचा. त्यानंतर रगडा बनवायसाठी सफेद वाटाणे भिजत घालायचे असतात रात्रभर, पण चुकून आम्ही काबुली चणेच भिजत घातले. ते सेमच दिसत होते. आता भिजवलेत तर मग त्याचाच रगडा बनवला. हे असे रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी शिजवायचे कुकरला. शिजवताना त्यामध्ये 2-3 तुकडे दालचिनी, थोडीशी हळद, मीठ आणि तेल टाकून 3-4 शिट्ट्या द्यायच्या. बघायचं शिजलंय का, नाहीतर अजून थोड्या द्यायच्या. सफेद वाटाण्याचं केलं तरी सेमच करायचंय. आता फोडणीसाठी 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा कांदा थोडासाच ग्राइंड करायचा आहे, जास्त त्याची पेस्ट नाही बनवायची. इकडचे मिक्सर वेगळे असतात, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं बटन आहे. पल्स, ग्रेट, ब्लेंड, लिक्विफाय. मग मोठ्या कढईत 3-4 चमचे तेल घ्यायचं. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2-3 तमालपत्र आणि 2 लाल मिरच्या तोडून टाकायच्या. ते थोडंसं परतलं की ज्या आपण पेस्ट बनवली आहे कांद्याची ती मिक्स करायची आणि ती शिजू द्यायची. कांद्याला थोडंसं पाणी सुटतं, पण ते सारखंच ढवळत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही आणि पाणी पण शोषून घेईन. त्यात थोडंसं मीठ टाकून मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं म्हणजे ते शिजल. मग एका टोमॅटोची पेस्ट बनवायची. मसाल्यांची पेस्ट बनवून टाकायची आहे. त्यासाठी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा चना मसाला टाकला MDHचा. त्या जागी छोले मसाला टाकला तरी चालेल. आणि थोडंसं गरम मसाला, हळद, काश्मीरी मिरची पावडर, जिरा पावडर आणि धना पावडर. या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे चांगली. कांदा शिजल्यानंतर त्यात 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि बनवलेल्या मसाल्यांची पेस्ट टाकायची आणि ती वाटी धुवून थोडंसं पाणी पण टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मसाला चांगला परतायचा तेल सुटेपर्यंत. मग जे शिजवलेले काबुली चणे किंवा सफेद वाटाणे असतील त्याचा थोडा थोडा स्टॉक घेऊन मसाल्यात मिक्स करायचा, म्हणजेच त्या स्टॉकचा फ्लेवर मसाल्यात उतरून जातो. मग टोमॅटोची प्युरी मसाल्यात टाकायची आणि ती पण मिक्स करून घ्यायची. सगळं झाल्यानंतर शेवटी तुमचे काबुली चणे किंवा सफेद वाटाणे मसाल्यात मिक्स करून त्याचं पाणी पण त्यात मिक्स करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा गरम पाणी थोडंसं टाकायचं म्हणजे रस्सा होईल. 5 मिनटं हे बॉईल होऊ द्यायचं, झाकण लावायचं आणि कढू द्यायचं. आता पॅटीस बनवण्यासाठी आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे. त्यात मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, गरम मसाला ॲड करायचा आहे आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केल्यानंतर हे बॅटर असं दिसतं. जर तुमच्याकडं साचा असेल तर तुम्ही एखादा साचा वापरू शकता, नाहीतर डायरेक्ट गोल बनवले तरी चालतात पॅटीस. खालच्या बाजूला थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकायचं म्हणजे ते खाली चिटकणार नाही. हाताला थोडंसं लावायचं आणि थोडं वरतून पण स्प्रेड करायचं. कॉर्नफ्लोअरमुळं तळल्यावर क्रिस्पी होतात पॅटीस. कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी क्रिस्पी होतील. हे असा एक गोळा घ्यायचा, त्यात साच्यामध्ये ठेवायचा आणि वरतून टॅप करायचं. त्यानंतर आल्हाद त्या मोल्डमधून ते बाहेर काढायचं. जर तुमच्याकडं मोल्ड नसेल कोणत्या शेपचा तर तुम्ही असे गोल गोल पण बनवू शकता. माझ्याकडं होता साचा म्हणून मी वापरला, नाहीतर गोलच असतात. हे सगळे पॅटीस शॅलो फ्रायज करायचे. त्यासाठी थोडंसं तेल घ्यायचे तव्यामध्ये. दोन्ही बाजूनी चांगले तेलात परतून घ्यायचेत क्रिस्पी होईपर्यंत. शेवटी असे दिसतात ते थोडेसे ब्राउनिश होतात. आता पुदिन्याच्या चटणीसाठी लसूण, अद्रक, मिरची, गूळ, कोथिंबीर, चिंच आणि पुदिना पाहिजे. हे सगळं एकत्र एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. त्यात अर्धा लिंबू पिळायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि जे चिंचेचं पाणी आहे ते मिक्स करायचं. एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही त्यात, कारण आपल्याला चटणी घट्ट पाहिजे.
एवढ्याच पाण्यात मिक्स करायची आणि पुदिन्याची चटणी तयार आहे। या रेसिपीमध्ये 3 गोष्टी आहेत, रगडा, पॅटीस आणि पुदिना चटणी। आता हे प्लेटमध्ये वाढताना पहिलं पॅटीस ठेवायचे, त्यावर रगडा घ्यायचा आहे म्हणजे जो रस्सा आपण बनवलेला, आणि त्यामध्ये पुदिना चटणी 1-2 चमचे घ्यायची फ्लेवर पुरती, म्हणजे चाटचा फ्लेवर येतो। कांदा आवडत असेल तर वरतून कांदा पण घेऊ शकता। बाय।